audio. In audio. तर चला फायनली आपण पूलमध्ये एंट्री घेऊया. 1 2 3 स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील ब्लॉग्स. तर आज आहे 24 मे, वार आहे शनिवार, संध्याकाळचे वाजले 6:30. तर थंबनेल बघून तुम्हाला समज असेल आज आपण कुठे आलो. तर आज आपण आलो आहे बॉलिवूड विलाला स्टेकेशनसाठी. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार आहे, जशी की टायमिंग्स, प्राइजेस आणि इथे काय काय इन्क्लूड आहे ते सर्व इन्फॉर्मेशन भेटणार आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला मी पूर्ण बॉलिवूड विलाचा ओव्हरव्ह्यू देऊन टाकतो. त्यानंतर तुम्हाला मी आम्ही जी डॉर्मेटरी बुक केली आहे ती कशी आहे आणि काय काय फॅसिलिटी आहे ते देखील दाखवून देतो. तर चला सुरुवात करूया. विलाच्या बाहेरचा सिनिक व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे. इथे बाहेर कार पार्क करण्यासाठी जागा आहे आणि ही विलाची एंट्री. तर हा काय बघू शकता बॉलिवूड विला तुम्हाला कसा दिसतोय. तर त्याच्या मागचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. तर यामध्ये 4 नॉर्मल रूम्स आहेत आणि बाकीचे 2 डॉर्मेटरीज आहे. तर डॉर्मेटरीजमध्ये ऑलमोस्ट तुम्ही 10 मेंबर स्टे करू शकता. तर इथे एक प्लेइंग एरिया आहे, तर तिथे तुम्हाला फुटबॉल, कॅरम आणि टेबल टेनिस बघायला भेटेल. त्यानंतर इथे आपला स्विमिंग पूल आहे, मोठा स्विमिंग पूल आहे, प्रॉपर 4.8 फूट डीपवाला. त्यानंतर हा एक लॉन एरिया, इथे तुम्ही आरामशीर बॅडमिंटन खेळू शकता. त्यानंतर इथे एक छोटासा टर्फ दिला आहे, म्हणजे नॉर्मल छोटासा टर्फ दिला, दाखवून देतो तुम्हाला. तर इथे तुम्ही प्रॉपर इथे क्रिकेट देखील खेळू शकता, बघू शकता. तिथे तुम्हाला स्टंप दिसतील. तर विला हा आपला स्विमिंग पूल आहे, 4.8 इंचचा डीप स्विमिंग पूल आहे. तिकडे तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट आहे, इथे फाउंटन वाहतो आणि इथे मागे रेन डान्सची तुम्हाला फॅसिलिटी आहे. तर इथे बाईक पार्किंग एरिया आहे. तर ऑलमोस्ट इथे 15 ते 20 बाईक इथं पार्क होऊ शकतात, थोडी पार्किंग एरिया आहे. इथे तुम्हाला बॅडमिंटन जर खेळायचं असेल किंवा व्हॉलीबॉल खेळायचं असेल तर इथे कोर्ट आहे. आणि माझ्या बाईकच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला क्रिकेटसाठी छोटासा टर्फ आहे, गावठी स्टाईल टर्फ आहे हा. तर इथे पण आपण मजा करणार, ती तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे जाऊन बघणार होता. तर असं काय आपल्या डॉर्मेटरीचा व्ह्यू आहे. तर आपण इथे डॉर्मेटरी घेतली आहे कारण आपण 10 मेंबर आहे. तर तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवून देतो डॉर्मेटरीचा. तर असा काय आपला डॉर्मेटरीचा पूर्ण व्ह्यू आहे. तर इथे प्रॉपर 1 2 3 4 5 बेड दिले, तर त्यावर तुम्ही 10 जण प्रॉपररित्या झोपू शकता. ओके. त्यानंतर तुम्हाला AC दिली आहे, 1 2 3 4 5 फॅन दिलेत आहे. 2 वॉशरूम दिले आहेत. वॉशरूम देखील कसे आहेत तुम्हाला आतमध्ये दाखवतो. इथे तुम्हाला एक मिरर देखील दिला आहे, वॉशरूम दाखवून देतो. वॉशरूम खूपच नीट अँड क्लीन आहे आणि इथे तुम्हाला गिझर देखील आहे आणि शॉवर देखील अवेलेबल आहे. तर असे 2 वॉशरूम आहे. हा फर्स्ट बघितला, हा सेकंड पण खूप नीट अँड क्लीन आहे. तुम्हाला गिझर आहे, शॉवर आहे. तर असा काय हा रूमचा ओव्हरव्ह्यू आहे. खूप सुंदर. एक्स्ट्रा मॅट्रेसेस देखील दिले आहे, जर तुमचे एक्स्ट्रा मेंबर येत असतील तर ते त्यांना झोपायला प्रॉपर मॅट्रेसेस दिले आहे. आणि अशी काही इथे जागा इथे तुम्ही मस्त बसून चिल करू शकता. तर इथे आपल्यासाठी इंडोर गेम रूम पण आहे. इथे तुम्ही बघू शकता कॅरम आहे, तर सोंगट्या त्या याकडून घ्यायला लागतील. हा फुटबॉल आहे, फुटबॉल टेबल कंडिशनमध्ये प्रॉपर. ओके. आणि इथे तुम्हाला TT टेबल बघू शकतो.
तर बघू शकता रात्रीचा स्विमिंग पूलचा व्ह्यू. तर स्विमिंग पूलमध्ये कोणीच नाही आहे. थोड्या वेळानंतर आपली गँग देखील येईल. गँग आल्यानंतर तुम्हाला गँगची ओळख करून देतो. तर मित्रांनो आता मी आणि निलेश फक्त आम्ही दोघंच इथे स्विमिंग पूलमध्ये आहे, कारण की आमचे बाकीचे मेंबर अजून आलेले नाहीत. तर आपण त्यांच्यासोबत जी मस्ती करणार ते तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवतो. ओके. तर मित्रांनो आत्ता वाजले 10:30. तर आता थोड्या वेळात आपली संपूर्ण गँग विलाच्या जवळ येईल. त्यानंतर त्यांची सर्वांची तुम्हाला ओळख करून देतो. तर गेले 3 तास फुल धमाल मस्ती केली, स्विमिंग पूलवर मजा केली, पूर्ण विला एक्सप्लोअर केला. त्यानंतर तुम्हाला डॉर्मेटरी देखील मी दाखवली आमची कशी होती. तर अजून पुढे काय काय होणार आहे तुम्हाला व्लॉगमध्ये समजतच आहे. तर व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. फायनली आपली गँग आली आहे. तर मित्रांनो आत्ता वाजलेत 11:15. तर सर्व मेंबर विलामध्ये आले, फ्रेश वगैरे झाले. तर आता आपला पुढचा प्लॅन असा आहे की आता आपण जाणार आहोत जेवण करण्यासाठी. तर जेवण करतो आणि त्यानंतर तुम्हाला मी जेवणाचा प्रॉपर रिव्ह्यू देतो. चला तर मग जेवायला जाऊया. हां इकडे बघा रे. तर मित्रांनो आत्ता वाजलेत 11:30. तर आपलं प्रॉपररित्या जेवण करून झालं आहे. तर मी नॉनव्हेज जेवण ट्राय केलं होतं. तर जेवण एक नंबर होतं. तर मी व्हेज खाणाऱ्या मेंबरला देखील विचारलं की जेवण कसं होतं. तर ते पण बोलले जेवण छान होतं. तर आता आपला पुढचा प्लॅन काय होतं आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे समजतच राहील. चला तर मग बघूया पुढे काय होतं. तर मित्रांनो आता मी तुम्हाला बॉलिवूड विलाचा नाईट व्ह्यू कसा आहे ते दाखवून देतो. तर हे बघू शकता आपल्या विलाचे सर्व रूम्स. तर ही 2nd नंबरची डॉर्मेटरी आपली आहे. तिकडे प्लेन एरिया आहे. ओके. हा आपला स्विमिंग पूल प्रॉपर 4.8 इंचचा डीप स्विमिंग पूल आहे. तर तिकडे सिटिंग अरेंजमेंट देखील आहे. तिकडे रेन डॅन्सची फॅसिलिटी आहे. इकडे तुम्हाला वॉक करण्यासाठी प्रॉपर असा लॉन आहे. तर हा कॉमन एरिया आहे. इथे तुम्ही बसून चिल आउट करू शकता. तर आपले काही मेंबर गेम रूममध्ये गेम खेळतात, तर त्यांच्यावर पण आपण ओळख करून घेऊया. ओके. तर आपण गेम रूममध्ये आलो आहे. तर इकडे हे फुटबॉल खेळत आहे. इकडे आहे प्रसाद दीक्षित, हे आहे आदर्श देवाडिका, आहे रोहित पाटील. इकडे टीटी पण खेळत आहेत. तर हा आहे संकेत वराडी आणि हा आहे विनायक काळे. फुल ऑन जोरात टीटी खेळ. तर आपली पूर्ण गँग जमा झाली आहे इकडे. तर आपल्या संकेतचा बर्थडे आहे. बाबा नाच, बाबा नाच. त्याच्या टायर वर केवढे दिसते. हे निल्या मध्ये मध्ये निल्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर संकेत. हॅपी बर्थडे टू यू. फुल ऑन धमाल मस्ती चालू आहे. ओके. तर रात्रीचे वाजलेत 1 आणि आमची पोरं पूर्ण स्विमिंग पूलमध्ये धमाल मस्ती करत आहे.
For the fakeness, if you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. तर मित्रांनो रात्रीचे वाजले 4. तर सुंदर असा पाऊस पडतोय मागे. तर आता झाला झोपायचा टाईम. तर आता मी झोपतो आणि उद्या डायरेक्ट तुम्हाला मॉर्निंगला भेटतो. तर चला गुड नाईट. सुप्रभात मित्रांनो. तर रात्री 4 वाजता झोपलो आपण. तर 4 वाजता झोपल्यानंतर एक मोठा सीन झाला. तर तो सीन मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर आता मी फ्रेश वगैरे झालो आहे. तर आपण जाऊया नाश्ता करण्यासाठी. तर नाश्त्यामध्ये मिसळपाव आणि भुर्जी पाव आहे. तर बघूया कसा आहे नाश्ता. चला आता मग नाश्ता करायला. तर हा आहे बॉलिवूड विलाचा डायनिंग एरिया. तर इथे बसून तुम्ही जेवू पण शकता, नाश्ता पण करू शकता. तर चला आता आपण पूलमध्ये जाऊया. चला फायनली आपण पूलमध्ये एंट्री घेऊया. 1 2 3 स्टार्ट. फुलं धमाल मस्ती चालू आहे फुलांची पाण्यामध्ये. इकडे बसले काय पहिला गाव काय अशी मारली ना. साइड लो. फुलं डाय मारतोय. काय करतो तुझ्या काय झालं तुझ्याजवळ. फुलं धमाल मस्ती चालू आहे. इकडे आपला आदर्श, इकडे संकेत, इकडे रोहित आणि इकडे राज. राज कुठे गेला. राज के पास लेके जा भाई. राज सोबत इकडे. गाईज हे लोक आता कॉइन शोधत आहेत. ये लवकर. तर मित्रांनो खूप सारी पाण्यामध्ये धमाल मस्ती करून आता आपण चाललोय जेवण करण्यासाठी. तर बघूया जेवण कसं आहे. चला तर मग. तर मित्रांनो आपलं जेवण करून झालंय. तर जेवण 1 नंबर होतं. तर आता थोडासा आराम करू, त्यानंतर आपण चेकआउट करू. त्यानंतर तुम्हाला मी पूर्ण विलाची संपूर्ण इन्फॉर्मेशन देऊन टाकतो. तर मित्रांनो आत्ता वाजले 6. तर आपला चेकआउट करण्याचा टाईम झाला आहे ऑलमोस्ट. तर आता तुम्हाला मी बॉलिवूड विलाची संपूर्ण इन्फॉर्मेशन देऊन टाकतो. तर सर्वात पहिले आपण सुरुवात करूया टाईमपासून. तर आम्ही काल 6:30ला आलो होतो. तर आता आमचे 6 वाजता ऑलमोस्ट 24 तासाचा आम्हाला टाईम होता. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे आपले प्राइजेस. तर आम्हाला हा विला 2000 रुपीज पर पर्सन असा भेटला. त्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं ते देखील सांगतो. त्यामध्ये आम्हाला आल्यानंतर चहा होता, नंतर रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण त्यामध्ये इन्क्लूड होतं. त्यासोबतच आम्हाला इथे काय काय फॅसिलिटी अवेलेबल होत्या. तर आम्हाला वायफाय अवेलेबल होता आणि गीझरची फॅसिलिटी अवेलेबल होतं. त्यासोबतच इथे
इंडोर स्पोर्ट म्हणून आम्हाला फुटबॉल, टेबल टेनिस आणि कॅरम हे अवेलेबल होतं. ओके, हे झालं. तर आता आमचा एक्सपिरियन्स कसा होता याबद्दल तुम्हाला थोडं सांगू देतो. तर आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणजे जेवण एक नंबर होतं, नंतर पूर्ण ॲम्बियन्स एक नंबर होतं. पण आम्हाला फक्त एक रात्रीची एक इश्यू आला, तो म्हणजे आम्ही रात्री 4 वाजता काहीतरी झोपलो रात्री. तर 4 वाजता झोपल्यानंतर लाईट गेली. तर लाईट गेल्यानंतर आमची डॉर्मेटरी होती. तर डॉर्मेटरीमध्ये ऑलमोस्ट 6 फॅन चालू होते. त्यामुळे लाईट गेली असल्यामुळे त्यांचा इन्व्हर्टर पण पॉवर डाऊन झाली आणि रात्री आम्हाला ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास आम्हाला विदाऊट लाईट काढायला लागले. तर तो एक्सपिरियन्स जरासा खराब होता. तर बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स आणि म्हणजे जेवण पण बोला आणि ॲम्बियन्स पण एक नंबर होता. जर तुम्ही देखील हा बॉलिवूडला बुक करू इच्छिता तर मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. नक्की जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा. जर मित्रांनो हा व्लॉग जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.